नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्विताला बघण्यासाठी आता मुलाकडचे सगळे पाहुणे आलेले असतात. मुलगा सुद्धा आलेला असतो. सगळेजण आता हॉलमध्ये बसतात. तर छाया त्यांच्यासाठी चहाने नाश्ता बनवून घेऊन येते आणि सगळ्यांना देत असते. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की ही माझी मिसेस छाया. आता तो सगळ्यांची ओळख छायाबरोबर करून देतो. मग छाया सुद्धा आता सगळ्यांना नमस्कार करत असते आणि ते पाहुणे सुद्धा तिला आता नमस्कार करत असतात. मग मुलाचे वडील म्हणत असतात की तुमचं घर एकदम छान आहे, किती मोठं घर आहे आणि फर्निचर सुद्धा खूप छान बनवलेलं आहे. आता ते कौतुक करत असतात. तेवढ्यातच तिकडून आता पद्मा येते आणि म्हणत असते की हो असणारच, कारण आम्ही शहरातून माणसं बोलवून हे सगळं केलेलं आहे. हे फर्निचर आम्ही शहरातल्या माणसांच्या डोक्याने केलेलं आहे. आता ज्यावेळेस पद्मा हे बोलत असते त्यावेळेस लगेचच मुलाची आई म्हणत असते की आम्ही जिला बघायला आलेलो आहे ती कुठे आहे, मग तिला बोलवा ना लवकर बाहेर. मग छाया म्हणत असते की अहो अन्विता वय हाय, किती आतमध्ये तयार होतीये. आजकालच्या पोरींना साडी नेसायला किती वेळ लागतो माहितीये ना तुम्हाला. आले मी लगेचच तिला घेऊन आले. इकडे अन्विताने आता छान येल्लो कलरची साडी नेसलेली असते. मेकअप पण छान केलेला असतो तर ती सुंदर दिसत असते. मग आई साहेब तिला म्हणत असतात की अन्वे अगं लय भारी दिसतीये तू ह्या साडीमध्ये, खरंच खूप सुंदर दिसते. आणि आई साहेबांना ते क्षण आठवतात की राघव आणि अन्विताचं लग्न झालेलं आहे आणि ते आशीर्वाद घेत असतात. हे सगळं तिला आठवतं आणि म्हणत असते की खरंच पद्मा एवढी का घाई करत आहे ना, कळत नाहीये तुझ्या लग्नाची. तिने का एवढा घाईघाईत हा निर्णय घेतला ना माहिती नाही. पण मी तुला सांगते अन्वे, तू काही काळजी करू नको, तू काही त्या पद्माचं ऐकू नको. तुला जे वाटतंय ना तेच कर, तुझ्या मनामध्ये जे आहे ना तेच तू कर. मग लगेच अन्विता म्हणत असते की मी माझ्या मनातच करणार आहे. मला रोशन आवडतो तर मी रोशन बरोबरच लग्न करणार आहे. मी दुसऱ्या कोणाबरोबरच लग्न करणार नाही. तर इकडे आई साहेब सुद्धा आता मनामध्ये विचार करत म्हणत असतात की मला असं वाटलं होतं की तुझं आणि राघवचं लग्न होईल आणि मग तुम्ही दोघेजण मिळून हे कुटुंब एकत्र आणचाल, ही दोन्ही घरं एकत्र आणचाल असं मला वाटलं होतं. पण काय हे जरा वेगळंच होते. खंडेरायात ह्या दोन्ही घरांना एकत्र येण्यासाठी ह्या दोन पोरांची लग्न झालीच पाहिजे असं म्हणून आता त्या खंडेरायाच्या पाया पडत असतात. मग अन्विता उठते आणि आई साहेबांना हात लावून म्हणत असते की काय गाजे, कसला विचार करतीये, एवढा कशाचा विचार करतीये. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की काही नाही ग, पण मी सांगते ना ते लक्षात ठेव. तुला जर हे लग्न करायचं नसेल, तो मुलगा जर आवडत नसेल ना तर तसं स्पष्टपणे सांग. काय आता त्या समजावून सांगत असतात. तेवढ्यातच तिकडून छाया येते आणि म्हणत असते की काय तुम्ही दोघी इथेच गप्पा मारत बसलाय. आता ती पुढे येते आणि अन्विताला पाहते आणि म्हणत असते की वा अन्वे किती छान दिसतेय ग, तुला ना कोणाची दृष्ट लागायला नको. आणि काय हो आई, तुम्ही काय हिच्याबरोबर गप्पा मारत बसलाय, आवरलं तर यायचं ना, बाहेर पाहुणे आलेत, खाली ते बसलेले आहेत. आणि आता ती अन्विताला म्हणत असते की आणि मुलगा छान आहे, एक नंबर आहे दिसायला. तर अन्विता म्हणते की हो का, एक नंबर आहे का, मग आता तुला उशीर होत नाहीये का, चल बरं जायचंय ना खाली. तर छाया म्हणत असते की हो हो अगं जायचंय खाली, पण तुला सांगावं म्हटलं छान माणसं आहेत, सगळी छान आहेत, चल चल आता उशीर होतोय असं म्हणून आता त्या तिघीही खाली जाण्यासाठी निघालेल्या असतात. अन्विता दुःखी असते पण आता तशीच ती जाते. तर इकडे दुसरीकडे आता नाश्त्याची वेळ झालेली असते. तर सगळेजण आता तयारी करत असतात आणि मग तिथे आता मिठाची भरणी असते. तर उमा म्हणत असते की इथे मिठाची भरणी कोणी आणली. तर वेदा म्हणते की मी नाही आणली, बहुतेक वहिनींनी आणली असेल. तर तिकडून प्रियंका येते आणि म्हणत असते की हो आई हो मीच आणलेली आहे, मला असं वाटलं की तुम्ही विसरला असाल म्हणून मी घेऊन आलेली आहे, काही ते आणायची नव्हती का. तर उमा म्हणत असते की नाही असंच विचारलं, इथं दिसली म्हणून. मग आता सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. राघव, बंटी मामा, श्री, माधव सगळेच आलेले असतात. आता ते आपापल्या जागेवरती बसत असतात. तर आता राघव मुद्दाम आता श्रीला चिडवण्यासाठी गुड मॉर्निंग म्हणतो. मग बंटी मामा सुद्धा आता म्हणत असतो की श्री गुड मॉर्निंग. आता मुद्दाम हे दोघे जण त्याला चिडवत असतात. मग श्रीधर पण आता त्यांना म्हणत असतो की हो बंटी मामा गुड मॉर्निंग, राघव गुड मॉर्निंग, वेदा तुला सुद्धा गुड मॉर्निंग आणि माधव दादा तुला सुद्धा गुड मॉर्निंग. आता तो सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो आणि नंतर प्रियंका तिथे असते तर आता तो प्रियंकाला सुद्धा गुड मॉर्निंग म्हणतो. आता प्रियंका सुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हणते.
असते. मग इकडे बंटी मामा म्हणत असतो की काय रे श्री, प्रियंकाला तर तू सकाळी रूम मध्ये म्हणला असशील की गुड मॉर्निंग, तर आता कशाला म्हणतोय? तर आता इकडे श्री म्हणत असतो की हा मामा म्हणलं होतो, पण आता सगळ्यांना म्हणतोय ना, म्हणून म्हटलं तिला पण म्हणावं, असं म्हणून आता तो दुःखी झालेला असतो. त्याला प्रियंकाचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ येतो आणि म्हणत असतो की काय रे पोरांनो, झालं का सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून? सकाळ होऊन किती वेळ झाला, नाश्त्याची वेळ झालेली आहे, चला उमा लवकर नाश्ता वाढा, गोदामात जायचं आहे. मग आता लगेचच प्रियंका येते आणि शिवनाथला लोणचं वाढते पेरूचं आणि ती म्हणत असते की खावा आप्पा. तर आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की उमा, पाहुणीबाईंना सांगा काल मी पेरूचंच लोणचं खाल्लंय, कालपासून मी तेच खातोय. तर इकडे प्रियंका म्हणत असते की मग आप्पा काय करायचं, आम्ही किती सारं बनवलंय तुम्हाला आवडतं म्हणून, ते काय आता नाश करायचं का, ते खावंच लागणार आहे ना. मग सगळेजण आता मोठमोठ्यानेच हसायला लागतात प्रियंकाच्या अशा बोलण्याने. मग इकडे शिवनाथ म्हणत असतो की अरे हे काय करताय, एवढ्या मोठ्याने का हसताय, जरा हळू हसा, शेजारच्या घरी पाहुणे बघायला आलेले आहेत त्या अन्विताला, उगं त्यांना वाटाय नको की आपण त्यांनाच हसतोय म्हणून. ती आपल्याबरोबर कशी जरी वागली ना पद्मा, तरी आपण चांगलंच वागायचं, जरा हळूच हसा आणि चला नाश्ता करायला सुरुवात करा. तर इकडे दुसरीकडे छाया आणि आईसाहेब आता अन्विताला घेऊन आलेल्या असतात. आता छाया म्हणत असते की अन्विता सगळ्यांच्या पाया पड. मग आता पद्मा म्हणत असते की अगं सगळ्यांच्या पाया पडायला लागली तर कंबार्ट मोडेल, ये इथे एकदाच आता सगळ्यांच्या पाया पड. मग सगळेजण हसायलाच लागतात. तर इकडे आईसाहेब आता सगळ्यांना नमस्कार करत असतात, तर सगळे आईसाहेबांना सुद्धा आता नमस्कार करतात. मग आता इकडे पद्मा असते, ती आता मुलीची ओळख करून सगळ्यांना देते आणि आता ती मुलाचं नाव घ्यायला लागते, पण तिला नाव काही आठवतच नाही, म्हणून ती म्हणत असते की काय नाव म्हणाला तुमचं? मग आता तो मुलगा म्हणत असतो की नमस्कार मी जयेश. आता ज्यावेळेस तो स्वतःचं नाव सांगतो त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हा हे आहे जयेशराव, आणि ओ जयेशराव ही आमची अन्विता. आणि मग ती आता आईसाहेबांना सुद्धा सगळ्यांची ओळख करून देत असते आणि म्हणत असते की हे जयेशरावांचे मामा, हे जयेशरावांचे काका, हे आई वडील, आता सगळ्यांची ओळख करून देते. आणि मग म्हणत असते की जयेशराव, तुम्हाला जर आता मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मग आता ते अन्विताला प्रश्न विचारतात की तुझं शिक्षण काय झालेलं आहे. मग आता अन्विता सगळं काही सांगत असते की माझं हे शिक्षण झालेलं आहे, नाव, जे जे प्रश्न विचारतील ते सांगत असते. मग पुन्हा जयेशराव म्हणत असतात की काय लग्नानंतर जर चान्स मिळाला पुढे शिकायचा आणि नोकरी करायचा तर करशील का? मग आता ती थोडीशी शांत होते आणि म्हणत असते की हो आवडेल मला लग्नानंतर न शिकायला, मी शिकू शकते, आणि जॉबचं म्हणाल तर मी जॉब. आता ती पुढे बोलणार असते तेवढेच सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात. पद्मा सुद्धा आता आश्चर्याने बघत असते. त्यावेळेस ती म्हणत असते की म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये हातभार लावू शकते, जॉब नाही पण ते करू शकते. मग आता मुलाच्या वडिलांना ते पटतं आणि म्हणत असतात की वा मुलीचे संस्कार चांगले आहेत, छान बोलते ती. मग आता पुन्हा भास्कर म्हणत असतो की अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. मग मुलाचे वडील म्हणत असतात की नाही नाही, एवढ्या मोठ्या घरची मुलगी आम्हाला मिळत आहे आणि संस्कार पण चांगले आहेत, तर मला काही विचारायचं नाहीये, मला मुलगी पसंत आहे. काय रे जयेश, तुला मुलगी पसंत आहे ना? तर तो पण हसतो आणि म्हणत असतो की हा मला सुद्धा मुलगी पसंत आहे. मग ते म्हणतात की आम्हाला पसंत आहे, आता तुमचं सांगा काय ते. मग पद्मा म्हणत असते की आमची मुलगी आमच्या शब्दाच्या बाहेर नाही, आम्ही जे म्हणाल ना ते, कारण आम्ही तिच्यासाठी सगळं चांगलंच केलेलं आहे आणि चांगलंच करू, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा मुलगा पसंत आहे. पण आता मुलाची आई म्हणत असते की नाही नाही, असं कसं, आम्हाला ना तिच्या तोंडूनच हे ऐकायला आवडेल, तिची काय इच्छा आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. मग पद्मा म्हणत असते की झालं का, सांग अन्विता तुझ्या मनामध्ये काय आहे ते. आता अन्विता शांतच बसलेली असते, ती काहीच बोलत नसते, त्यामुळे सगळ्यांना जरा आश्चर्य वाटत असतं. आता अन्विताला कळत नाही काय करू, कारण तिला हे लग्न करायचं नसतं, पण आता आत्याच्या पुढे ती काही बोलू शकत नाही. आणि तिला आता पद्माचे काल रात्रीचे शब्द आठवत असतात की पद्मा म्हणाली होती की रक्ताच्या नात्यानेच धोका दिला ती उमा, असं आम्ही पुढे काहीतरी करणार, तेवढ्यातच त्या शिवनाचा हात पकडून घेऊन गेली, आमचं सगळं तिने वाटोळ केलं, माझं वाटोळ केलं, त्याच्यामुळे ती काही बोलतच नाही. तर आता छाया म्हणत असते की काय ग अन्विता, बोल की, एवढी का शांत बसलेली आहे? त्यावेळेस अन्विता विचार करते आणि म्हणत असते की मला हे लग्न, आता असं म्हटल्याबरोबर आईसाहेबांना असं वाटत असतं की आता ही म्हणेल पसंत नाहीये, म्हणून आता ते आश्चर्याने
आशेने तिच्याकडे बघत असतात. पण अन्विता म्हणत असते की मला हे लग्न करायचं आहे. मग पद्माला मात्र खूप आनंद होतो. तर आता अन्विता म्हणत असते की माझी आत्तू नेहमी माझ्यासाठी सगळं चांगलंच करते आणि तिने आता हे स्थळ आणले ते सुद्धा माझ्या भल्यासाठीच असेल, चांगलं असेल. लहानपणापासून तिने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि नेहमी बेस्टच केलेलं आहे, त्याच्यामुळे मला हे स्थळ पसंत आहे. मग इकडे भास्कर खूप खुश होतो. सगळेच घरातील आता खुश होतात. रुद्र, छाया सगळे खुश होतात. फक्त आईसाहेबांना थोडंसं वाईट वाटतं. मग आता इकडे पद्मा म्हणत असते की माझी भावली ती खरंच खूप चांगली मुलगी आहे ओ आमची अन्विता. मग आता इकडे भास्कर म्हणत असतो की ओ छाया मॅडम, आता मुलीचं लग्न जमलंय, आज जरा भारीपैकी बेत होऊन जाऊ द्या. मग छाया म्हणत असते की हो, ही काय सांगायची गोष्ट आहे का, माझ्या लेकीचं लग्न जमले त्याच्यामुळे आज मी एकदम मस्तपैकी बेत बनवणार आहे, तुम्ही काही काळजीच करू नका. तेवढ्यातच अन्विता म्हणत असते की पण ना माझी एक अट आहे. तर आता सगळ्यांना धक्का बसतो. तर पद्मा म्हणत असते की कसली अट आहे तुझी. तर त्यावेळेस अन्विता म्हणत असते की लग्नाच्या आधी ना मला मुलाला 1-2 वेळा भेटायचं आहे आणि बोलायचं आहे, म्हणजे स्वभाव कळतात ना एकमेकांचे कसे आहेत ते. त्यावेळेस तो मुलगा म्हणत असतो की माझी काहीच हरकत नाहीये, मी तुला भेटायला तयार आहे, म्हणजे आपल्या दोघांनाही कळेल की आपले स्वभाव कसे आहेत ते. मग मुलाचे वडील म्हणत असतात की हो, आमची सुद्धा काहीच हरकत नाहीये, तुम्ही एकमेकांबरोबर बोलू शकता, भेटू शकता. मग पद्मा म्हणत असते की बर चला मग ठरलं तर लग्न. चल रुद्र, तुझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे, जा पेढे बिडे काहीतरी घेऊन ये. अरे एवढं बहिणीचं लग्न ठरलंय तर तोंड गोड करायला नको का. मग रुद्र लगेचच पेढे आणण्यासाठी जातो. इकडे आई साहेब मात्र खूप दुःखी झालेल्या असतात की ही अन्विता लग्नाला तयार झालीच कशी, तिचं आणि राघवचं लग्न व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं. मग रुद्र आता पेढ्याचा बॉक्स घेऊन येतो. तर इकडे पद्मा लगेचच अन्विताला पेढा चारते, त्याचबरोबर ती आता मुलाला सुद्धा पेढा चारते. आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. तर इकडे दुसरीकडे आता शिवनाथ गोदामात चाललेला असतो. तर तो उमाला आवाज देतो आणि म्हणत असतो की ओ उमा चला, मला उशीर होतोय. मग आता उमा येते आणि म्हणत असते की हो हो आलेच, मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले, थांबा इथेच. मग उमा किचन मध्ये जाते. तर प्रियंकाने आधीच सगळ्यांचे डब्बे भरून ठेवलेले असतात. तर उमा म्हणत असते की काय तू डब्बे भरले सुद्धा. तर प्रियंका म्हणत असते की हो आई, तुम्ही कामात होता म्हणून मी सगळे डब्बे भरून ठेवले. तर उमा म्हणत असते की अगं पण ह्यांना काय लागतं, काय आवडतं ते तुला माहिती आहे का, तरी तू कसा काय डब्बा भरला. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अहो आई, मी या घरची सून आहे ना, आणि आता मला कळलेलं आहे आप्पांना काय आवडतं काय नाही ते थोडंफार मला समजलेलं आहे. तर उमा म्हणत असते की बरं बाई, आता तू काही ऐकणार आहे का, बरं दे इकडे ते डब्बे. मग आता इकडे प्रियंका शिवनाथचा आणि माधवचा डब्बा देते. तर उमा म्हणत असते की अगं श्रीधरचा पण डब्बा दे की. त्यावेळेस ती म्हणते की आई, ह्यांचा डब्बा मी देऊ का, प्लीज देऊ द्या ना मला यांचा डब्बा. आता ज्यावेळेस प्रियंका असं तोंड करून म्हणत असते तर उमाला त्याचं हसायलाच येतं आणि म्हणत असते की बरं बाई दे दे, तू श्रीधरचा जाऊन डब्बा दे, असं म्हणून आता उमा चाललेली असते. तर प्रियंका पाठीमागून तिला म्हणत असते की थँक्यू आई. त्यावेळेस उमा म्हणते की काय ग बाई, काय करू तुझ्या ह्या भोळ्यापणाचं, खरंच तू खूप छान आहे, असं म्हणून उमा आणि प्रियंका दोघीही बाहेर येतात आणि आता त्या शिवनाथ आणि माधवला डब्बा देतात. त्यावेळेस इकडे शिवनाथ म्हणत असतो की काय श्रीधर कुठे आहे, किती उशीर झाला, अजून कसा आलेला नाहीये. त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो असं काय करताय, त्याचं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय ना. मग शिवनाथ म्हणत असतो की म्हणूनच त्याची आता जबाबदारी अजून वाढली ना, लवकर यायला पाहिजे ना. मग प्रियंका म्हणत असते की आप्पा तुम्ही काही काळजी करू नका, अहो ते सकाळीच तयार होऊन बसलेले आहेत, येतच असतील, थांबा मी त्यांना बोलावून घेऊन येतो. मग तो शिवनाथ म्हणतो की हा बोलव त्याला, आणि ना आम्ही जातो पुढे, गोदामात आज खूप काम आहे, खताची गाडी वगैरे येणार आहे, असं म्हणून आता ते बाहेर जातात. इकडे आता पाहुणे मंडळी चाललेले असतात. तर आता पद्मा आणि भास्कर त्यांच्याबरोबर बोलत असतात. तिकडून आता शिवनाथ बाहेर येतो, उमा माधव सगळेच जण बाहेर आलेले असतात. आता बरोबर पद्माचं लक्ष आता त्यांच्याकडे जातं की आता ते कामाला चाललेले आहेत, हे तिला दिसतात. तिला टोमणे मारायचे असतात म्हणून आता ती त्यांच्याकडे बघत असते. तर बाहेरून बंटी मामा आणि वेदा सुद्धा आलेले असतात आणि त्यांच्याकडे पाहत असतात. त्यावेळेस वेदा म्हणत असते की काय रे एवढे हसून बोलत आहेत, काय झालं असेल तिकडे. तर बंटी मामा म्हणत असतो की जमलं असेल लग्न, सुपारी बिपारी फोडायचं आता बोलत असतील. तर वेदा म्हणत असते की फोडू दे सुपारी, म्हणजे काय होईल, ती पद्मा मावशी त्या सुपारी फोडण्यात बिझी होईल, आपलं डोकं तरी फोडायचं थांबेल.
तर इकडे पद्मा आता सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करून आता जायला सांगत असते. सगळेजण आता तिला नमस्कार करतात आणि गाडीमध्ये बसायला जातात. आता ते तिघेही खूपच खुश असतात आणि हसत असतात. आता पाहुणे गेल्यानंतर शिवनाथ पण चाललेला असतो. तर पद्मा जोरात ओरडते आणि म्हणत असते की ए शिवनाथ, आता आमच्या घरी सुद्धा लग्न जमलं बरं का. तर इकडे शिवनाथ म्हणत असतो की चांगलं झालं की मग, बरं झालं लग्न जमलं, ते आम्हाला काही त्याच्यात वाटत नाहीये. त्यावेळेस ती म्हणते की वाटायला पण नाही पाहिजे. आणि आता तुला समजेल खानदानी माणसांच्या घरामध्ये लग्न कसं असतं, लग्न कसं करतात. मोठ्यांच्या घरचं लग्न कधी बघितलं नसेल ना, त्याच्यामुळे सांगते मी तुला. तर शिवनाथ आणि उमाला खूपच राग येत असतो पद्माच्या ह्या बोलण्याचा. उमाला तर खूप वाईट वाटत असतं, कारण पद्मा एकही चान्स सोडत नाही शिवनाथला बोलण्याचं. त्याच्यामुळे आता उमाला खूप राग येत असतो. तर इकडे पद्मा म्हणत असते की आता तुला कळेल मोठं लग्न कसं असतं. आता बघ आम्ही किती धूमधडाक्यात लग्न करतोय. काय ना तुला माहिती नाहीये ना, आणि कसं माहिती असणार. 25 वर्षापूर्वी तू एका पोरीला पळवून नेलं आणि तुझ्या पोराने सुद्धा तुझ्या पावलावर पाऊल ठेवला आणि दुसऱ्याच्या पोरीला पळवून आणलं. त्याच्यामुळे खानदानी लग्न कसं असतं हे तुला माहिती नाहीये, पण आता तुला कळेल. आता उमाला खूपच राग येतो आणि ती म्हणत असते की पद्माताई बा सगळं किती बोलशील, तू कर खानदानी लग्न, तुला जेवढं मोठं करायचंय ना तेवढं मोठं लग्न कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अन्विताला सुद्धा विचार ग, तिला लग्न करायचंय का, तिच्या मनामध्ये काय आहे, तिच्या मनाचा थोडा तरी विचार कर आणि मग कर मोठ्यात जेवढं लग्न करायचंय तेवढं. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की ए उमा, तू मला शिकवू नको. अन्विताच्या मनाचा विचार करायचा ना ते आम्हाला माहिती आहे. ती आमच्या घरची मुलगी आहे, त्याच्यामुळे तिच्या मनाचा विचार करूनच आम्ही हे सगळं ठरवलेलं आहे. तर उमा म्हणत असते की अगं काय बोलतीये पद्माताई, कधी विचारलं ग तू तिच्यावरती लादलं असशील की मी जे सांगेल ना त्या मुलाबरोबरच लग्न करायचं, पण असं करू नको. तिला एकदा विचार, तिला लग्न करायचंय का. आता इकडे पद्माला खूपच राग येतो आणि ती म्हणत असते की बास कर उमा, सगळेच तुझ्यासारखे नसतात ग, तू जसं केलं ना तसं ती करेल असं नाही. सगळेच खानदानातल्या मुली वाईट नसतात, एक पळून गेली म्हणून सगळ्याच वाईट नसतात. आणि अजून एक सांगू का, आंब्याची पेटी असते ना, त्या आंब्याच्या पेटीमध्ये एकच आंबा नासका असतो, म्हणून काय सगळे आंबे नासके नसतात. मग जो तो नासका आंबा असतो ना तो असा उचलायचा आणि असा फेकून द्यायचा, म्हणजे बाकीचे आंबे नासणार नाहीत, कळलं ना. आणि आमच्या पोरीच्या लग्नाचा विचार तुम्ही करू नका. फक्त एवढंच सांगते की लग्न आम्ही थाटामाटात करणार आहे आणि तुम्ही सुद्धा लग्नाला या, कळतंय ना. मग आता ती असं बोलत असते आणि लगेचच तिथून आता निघून जाते. रागाने तिथून बोलून ह्यांना निघून जाते. मग शिवनाथ उमाला म्हणत असतो की काय उमा, कोणाच्या नादी लागताय, ह्या पद्माला तुम्ही समजावताय. अहो गेली 25 वर्ष आपण तेच करतोय, पण ऐकलंय का तिने, नाही ना, तिने कधीच ऐकलं नाही. मग कशाला तिला समजावायला जाताय. आणि तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, जे करायचंय ना ते करू द्या, तिला जे बोलायचंय ते बोलू द्या. आपण फक्त तिच्या बरोबर चांगलं वागायचं, वाईट तिचं काही चिंतायचं नाही, तिच्या बरोबर आपण चांगलंच वागायचं. आता उमा म्हणते की हो. मग इकडे आता तो म्हणत असतो की हा श्री अजून कसा काय आला नाही, काय करतोय, किती वेळ झालं. तर आता वेदा म्हणत असते की आप्पा थांबा, मी घेऊन येते श्री दादाला, त्याला सांगते की तुम्ही बोलवलेलं आहे. असं म्हणून वेदा आता श्रीला बोलवण्यासाठी आतमध्ये जाते. तर आता शिवनाथ म्हणत असतो की काय उमा, टेन्शन घेऊ नका आणि विचार तर अजिबात करत बसू नका. चल रे माधव, आज खतांची गाडी येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला उशीर होतोय, चल बस बरं. मग माधव सुद्धा लगेचच आता गाडीवरती बसतो आणि शिवनाथ आणि माधव आता तिथून निघून जातात. उमा मात्र तिथेच आता विचार करत उभा राहिलेली असते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवनाथने 3 मुली आणलेल्या असतात आणि आता त्या मुलींना पाहून श्रीधर आणि माधवला जरा धक्काच बसतो. ते म्हणतात की ह्या कोण आहेत. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की माधवसाठी ह्या मुली आणलेल्या आहेत. माधव बघ, तुला यातली कुठली मुलगी पसंत आहे. आता श्रीला बरं वाटतं, पण माधवला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो की हे आप्पा काय करत आहेत. तर आता शिवनाथ म्हणत असतो की बघ, यातली एक मुलगी तुला पसंत पडली की आपण तिच्या घरी जाऊया. तर इकडे दुसरीकडे आता मंदा मावशी आलेली असते आणि राघव आणि अन्विता भांडत असतात. तर ती म्हणत असते की अरे काय भांडताय, भांडायचं वय आहे का तुमचं, लग्न करायचं वय आहे, मुलगी चांगली मुलगा चांगला आहे, देऊया आपण बार उडून, इथेच मोठा मंडप बांधूया आणि तुमच्या दोघांचं लग्न लावूया. आता वरून आई साहेब सुद्धा हे सगळं पाहत असतात. त्यांना असं वाटत असतं की आता ह्यांचं लग्न व्हायलाच पाहिजे. तर मंदा मावशी म्हणत असते की काय नाही करताय, दोघांचं लग्न व्हायलाच पाहिजे, इथेच आपण मंडप बांधूया, तुम्ही दोघेही एकमेकांना शोभताय. आता हे सगळं ऐकून अन्विता आणि राघवला जबरदस्त धक्काच बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, राघव आणि अन्विताचं लग्न आता होणारच आहे, त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. येथेच थांबूया. धन्यवाद.